मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेडवरती कशाप्रकारे लाईट घेतलेली आहे आणि कशाप्रकारे आपण लाईटची फिटिंग केलेली आहे. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपल्या शेडवरती प्लंबिंगची फिटिंग करून घेणार आहे, टंकी बसवून घेणार आहे आणि आपले ऑटोमॅटिक ड्रिंकर लावण्याकरिता आपण हे सर्व करणार आहे. त्यासाठी आपण अशा प्रकारे मित्रांनो फिटिंग करून घेतलेली आहे, मशीन बसवून घेतलेली आहे मित्रांनो आणि आपल्या शेडवरती अशी टंकी बसवलेली आहे मित्रांनो आपण, जे करून आपलं सर्व पाणी याच्यामध्ये मावेल आणि आपलं ऑटोमॅटिक ड्रिंकरला थोडं थोडं पाणी करून आपल्या संपूर्ण पक्ष्यांना पाणी मिळेल. त्यासाठी मित्रांनो आपण आता प्लंबिंगची फिटिंग करणार आहे आणि टंकीसाठी मित्रांनो आपण अगोदर स्टँड बनवून घेतलेला आहे, लोखंडाच्या अँगलनं वापरून स्टँड बनवून घेतलेला आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे आता आपण प्लंबिंगची फिटिंग केलेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि त्यालाच आपण आपले ऑटोमॅटिक ड्रिंकर लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला आता पाण्याचा त्रास होणार नाही मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता अशा प्रकारे फिटिंग केलेली आहे आणि आता हे आपल्या ड्रिंकरमधनं पाणी येत आहे मित्रांनो. असं करून आपण आता आपल्या शेडमध्ये संपूर्ण 6 ड्रिंकर बसवलेले आहेत मित्रांनो आणि पक्षी आता पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो पक्ष्यांनी, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आता आपला शेड पूर्णपणे ओके झालेला आहे मित्रांनो. लाईट आणि पाण्याची व्यवस्था आता आपल्या शेडवरती आलेली आहे मित्रांनो. आता आपण याच्यानंतर मोठ्या मोठ्या बॅचेस काढत जाऊ, जेणेकरून आपल्याला जास्त प्रॉफिट होईल मित्रांनो.